आपण या मोर्चाचे आयोजन जे केलेले आहे ते कशासाठी केले आणि काय समस्या केली? बघा, देशाला स्वातंत्र्य 75-76 वर्ष पूर्ण होतात. आजही आपल्याला ज्या मूलभूत हक्क आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, जे काही आम्हाला संविधानाने जे काही अधिकार दिलेत ते आजही या शासनाने परिपूर्ण केले नसल्यामुळं आजही बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये श्रमजीवी संघटना प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात काम करते. प्रत्येक वेळेस आमच्या फक्त निवेदनं मोर्चे हे असतात, पण आमचं हे आजचं आंदोलन निर्णायक आंदोलन आहे. हे आंदोलन असं आहे की जोपर्यंत आमच्या जे काय आमचे विषय आहेत, जे काय आमच्या मागण्या आहेत, जे आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही, त्याचा काही ठराविक कार्यक्रम ठरवला जात नाही, तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. आज बघायला गेलं तर ठाणे जिल्हा असेल, ठाणे जिल्ह्यामध्ये आज 4था दिवस आंदोलनाचा आहे. तिथे सुद्धा हे प्रश्न घेऊन जे काय आपल्या मूलभूत गरजा आहेत, रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, गावठण असेल, देशाला स्वातंत्र्य होऊन 74-75 वर्ष होऊनही इंग्रजांच्या काळात जे काही गावठण विस्तार झालेलं ते विस्तार अजून झालेलं नाही. त्या कायद्यामध्ये असं होतं की प्रत्येक 10 वर्षांनी गावठण विस्तार करायला पाहिजे होतं, पण ते विस्तार झाले नसल्यामुळं आजही ज्या घरकुला बांधण्यासाठी ज्या असतील, PM जनधन योजना असेल, शबरी असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, तर अनेक प्रश्न हे स्थानिक म्हणजे पातळीवर आढळतात आणि ते लोक जे काही शासकीय योजना त्यापासून वंचित राहावं लागते. म्हणून आज आम्ही असं ठाण मांडून आलोय की जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही, जोपर्यंत आम्हाला मूलभूत हक्क मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. जिल्ह्याच्या सगळ्या खात्याचे प्रश्न असताना तुम्ही पंचायत समितीत येतेच बघायला गेला तर ह्या 2-3 दिवसापूर्वी जे काही प्रशासनाने एक GR काढले, पण त्या GRमध्ये जरी असं शासन कितीतरी GR काढते, पण इथपर्यंत येता येता इथल्या ज्या गेंड्याच्या कात्रीचं सरकार आहे किंवा जे प्रशासन आहे त्यांना अजूनपर्यंत जाग आलेली नाही. GR येऊन गावठणात GR बघितलं तर 4-8 महिन्यापूर्वी GR आलेला, त्या GRच्या आम्ही संघटनेमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिले. आज त्याचा विस्ताराबाबत किंवा ठोस कार्यक्रमासंदर्भात कुठलेही त्यांनी अजूनही पाऊल उचलला नाही. म्हणून आमची आजची भूमिका अशी आहे का जोपर्यंत गावठण असेल, घरकुल असेल, हे प्रश्न आमचे मूलभूत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. जीवन प्राधिकरणाच्या संदर्भामध्ये काय योजना आहे? हां, ते जलजीवन मिशन योजनेचा असा विषय आहे की आम्ही त्या दिवशी प्रत्यक्षात पाहणी केली आणि माझ्याकडे सुद्धा मी संघटनेमार्फत बऱ्याच ठिकाणी जाऊन आले. तर ह्या तालुक्यामध्ये जे काही ते सब ठेकेदार आहेत तर त्यांना काही पडलेलं नाही. जे आदिवासी गरीब आहेत त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत पाणी पोचलं नाही आणि ह्या खात्यामार्फत जे काही जलजीवन मिशन योजनेच्या खात्यामार्फत आज कोट्यावधी रुपये काढलेत. काम बघायला गेलं तर शून्य काम, एकदम खराब काम. 50 वर्ष 40 वर्ष जे काही कालावधी, 30 वर्षाचा कालावधी आहे, तेवढे काम तर टिकणार नाही. म्हणून आज जर त्या जलजीवन मिशन योजनेच्या जे काही ठेकेदार, सब ठेकेदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, ॲट्रॉसिटी आणि 420चा गुन्हा जो काही गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही, असंच मी तुम्हाला तुमच्यामार्फत सांगतो. आमची शेवटची मागणी अशी आहे की जे काही 1-1.5 महिन्यापूर्वी एका आदिवासी महिलांनी जे काही ज्या बालविकास प्रकल्पाच्या ज्या काही प्रेशरमध्ये येऊन तिला अटॅक आला, तिचं जे काही अटॅक आला असला तरी पण बघायला गेलं तर त्या लोकांनी, त्या इथल्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर प्रेशर टाकून जे काही तिचा राजीनामा घेण्यासाठी जो प्रेशर टाकला, त्याच्यामुळे तिने एक डोक्यावरती टेन्शन घेऊन तिचा जो काही अटॅक आला त्याबद्दल आपण पोलीस स्टेशनला मागे तक्रार केलेली आहे. तर मी आज असं एक मागणी करतोय की संबंधित जे काही प्रकल्प अधिकारी आहेत किंवा CO असतील, ज्यांच्याकडे वर्ग झालेले असतील त्यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्या महिलेच्या जे नातेवाईकांना आहेत त्यांना तात्काळ 10 लाखाची शासनाकडून मदत मिळावा, हे सुद्धा आज आम्ही मागणी करणार आहोत. आज आमचं प्रमुख मागणी आहे 54 हक्क दाव्याचे. आम्ही जे काही 59 दावे दाखल केले, परंतु दाखल करून आज 1 वर्ष होत आला, परंतु कुठलेही त्याचे निर्णय होत नाही. जे काय आम्ही अपिलाचे शासनाने आम्हाला 1 हक्क दावे दिले, परंतु ते 1 गुंठ 2 गुंठे असे दिले, परंतु आम्ही अपील केली की आम्हाला वाढीव क्षेत्र द्या, ते सुद्धा मिळालं नाही. दुसरा विषय आमचा घरकुलाचा. घरकुल योजनेमध्ये 4 कातकरवाड्या असेल तर त्यांचा जो ॲप आहे ते महाराष्ट्र शासनाचा, त्यामध्ये त्यांची नावच नाही. उदाहरणार्थ लाटेपाडा घ्या, तिथं 32 कुटुंब आहेत, ती झोपडीच्या घरात राहतात, परंतु त्याचं ॲपमध्ये नावच नाही. मग त्यांनी वंचित राहायचं का? परंतु जोपर्यंत पूर्ण वाढीचा सर्वे होत नाही, ग्रामपंचायतचा सर्वे होत नाही, तोपर्यंत त्यांना घरकुल देता येत नाही. परंतु याला जबाबदार कोण? जर त्यांचा सर्वे झाला नाही तर, उदाहरणार्थ मातावाडी आहे देवगावमध्ये, तिचा सर्वे झाला नाही, याला जबाबदार कोण? जलजीवनचा विषय असेल, आम्ही 30 ग्रामपंचायतमध्ये काही लोकवर्गणी भरली, लोकवर्गणी भरून सुद्धा आम्हाला आज पाणी मिळालं नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही अधिकाऱ्यांनी? हा आमचा प्रश्न आहे.
याच्या पलीकडे काय तुमच्या मूलभूत मागण्या आहेत? आमच्या मागण्या, रस्त्याची मागण्या आम्ही वेळोवेळी केली आहे, पण आम्हाला नुसतं आश्वासन देतात. बिडूने लेखी दिलं आहे काही आम्ही मागणी केलेली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणारे रस्ते आम्ही 21 रस्त्यांची मागणी केलेली. मुरबाड तालुक्यामध्ये कातकरीवाडे आहेत, 21 कातकरीवाड्यांमध्ये मुख्य रस्ता नाही, ही शोकांतिका आहे मुरबाड तालुक्यामध्ये. आम्ही मागणी केलं आहे, बिडूनी पत्र काढलं आहे, मंजूर झालं आहे, परंतु कामाच्या तिथं काही सुरुवात पण केली नाही. आम्हाला फक्त वर्क ऑर्डर दिली ते काही ह्या वस्तीचे रस्ते मंजूर झाले, पण तिथं आधी प्रामुख्याने रस्ता नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असं श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही पंचायत समिती आज बघितलं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक पंचायत समितीवरती श्रमजीवी संघटनेचा आज निर्णायक मोर्चा आम्ही आयोजन केलेलं आहे. माननीय विवेकभाऊ पंडित आणि विदुलताताई पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पंचायत समितीवरती श्रमजीवी संघटनेमार्फत हे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. आमचे याच्यामध्ये विविध मागणी आहेत, त्या मागणी जे पण आमचे पूर्ण होणार नाही. उदाहरणार्थ आमची मागणी अशी आहे का महाराष्ट्र सरकारने 2006 रोजी वन हक्कचा तो कायदा काढला 3-2-1 प्रमाणे, त्याची अंमलबजावणी अनेक शेकडो दावे या मुरबाड तालुक्यामध्ये लोकांनी दाखल केले. पण 2006 पासून आज 18 वर्षे पूर्ण झाले तरी लोकांना आजपर्यंत वनपट्टे मिळाले नाही आहे. शेतकरी गरीब आदिवासींनी करायचं काय? आत्ताही ह्याच वर्षी 2024 रोजी 30 जानेवारी 2024 रोजी माननीय विवेकभाऊ यांनी आणि श्रमजीवी संघटनेने मुख्यमंत्रीचे जे मुख्य सचिव आहेत त्यांच्यासोबत एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला का जे 1930 ब्रिटिशकाली जे सरकार होती त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतलेला का 1930 रोजी एक त्यांनी कायदा काढला का गावठणचा कायदा काढला आणि त्यांनी अशी तरतूद केली का दर 10 वर्षांनी तो गावठणचा विस्तार झाला पाहिजे आणि 200 मीटरही तो विस्तार झाला पाहिजे. पण आज आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्याची अशी कुठल्या पंचायत समिती असो, तहसीलदार असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, त्यांनी अशी तरतूद केलेली नाही आहे. आणि आत्ता नुकता 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक GR पारित झाला का ज्या ठिकाणी गाव आहे, ज्या गावामधील जी वनाची जागा आहे त्या ठिकाणी गरीब शेतकरी आणि जे आदिवासी आणि इतर पारंपरिक लोक आहेत त्यांना घरं बांधायला जागा गाव शासनाने द्यावा असं GR पारित झालं. तर ते GR पारितून आज 9 महिने झाले तरीही या ज्याची जबाबदारी पूर्णतः ग्रामविकासकडे दिलेली आहे त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केली. म्हणून आम्ही या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी आंदोलन घेऊन आलं. जेपर्यंत आम्हाला गावठण मिळणार नाही तेपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही.